येते डॉक्टर प्रमोद मगर सर आज आपल्या सोबत आहेत, जे कीटकशास्त्र विषयामध्ये शास्त्रज्ञ आहेत आणि कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ इथे ते कार्यरत आहे. मगर सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. नमस्कार सर, पहिल्यांदा हा प्रश्न मला विचारायचा आहे की काय जातं की मधमाशी हा निसर्गाचा रक्षक आहे, याला काय कारण आहे? निश्चितपणे मॅडम, मधमाशी हा निसर्गाचा रक्षक, निसर्गाचा अविभाज्य घटक आपण म्हणू शकतो. कारण आपण जे बघतो, जी वृक्षवल्ली आपल्या या निसर्गामध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते सर्व महात्म्य जे आहे ते मधमाशीचं आहे. अच्छा. म्हणजे मधमाशांमुळेच ही वृक्षवल्ली आपल्याला फुलताना दिसते आणि ती एकदा फुलली की नंतर मधमाशा तिथे आपला मकरंद आणि पराग गोळा करण्यासाठी जातात आणि त्या स्वार्थातून एक परमार्थ तिथे करतात आणि त्या पिकाचं किंवा त्या वनस्पतीचं ते परागीभवन करतात, ज्यामुळं त्या पिकाला जे काही फळं किंवा फुलं किंवा जोही त्याच्यापासून प्रोडक्टिव्ह आपल्याला भाग मिळणार आहे त्याचं उत्पन्न ते प्रत्यक्षपणे आपल्याला वाढवून देतात. बरोबर आहे. म्हणजे केवळ स्वतःसाठी अन्न गोळा न करता येस, एक प्रकारे पर्यावरणाचं रक्षणही त्या करताहेत असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. आणि मधमाशी म्हणजे आपल्यासाठी काय की फक्त मध किंवा आपल्याला भीतीदायक वाटणारा डंक, हो, या दोन गोष्टीसाठी आपण मधमाशीला आपल्या स्मरणात ठेवतो काय. परंतु मधमाशीचा आपण जर विचार केला तर मधमाशी आपल्याला एक सोशल लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली कशी असावी याविषयी आपल्याला सांगते. आता मधमाशीमध्ये कमालीची एकता आपल्याला पाहायला मिळते. त्यांची जी काही कामगार विभाग आहे तो एकनिष्ठ कामगार विभाग आहे. आपल्या परिवाराच्या संरक्षणासाठी स्वतःची आत्मा आहुती देण्याची सुद्धा त्यांची तयारी असते आणि आपल्या वसाहतीचं संरक्षण करून त्या विरोध जर त्यांना त्यांच्यावर वेळ आली तर आपला जीव सुद्धा ते गमावतात आणि आपल्या वसाहतीचं संरक्षण करतात. परंतु जसा आपल्याला खाण्यासाठी मध गोड वाटतो तसाच तो यातनादायक मधमाशीचा डंक सुद्धा आपल्यासाठी आरोग्यदायी आहे. अच्छा. म्हणजे एका दृष्टीनं एखाद्या मधमाशीनं जर आपल्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणात आपल्या चुकीने म्हणा अनावधानाने डंक केला असेल तर तो आपल्या आरोग्यासाठी आरोग्यदायकच आहे. कारण बऱ्याचशे जे काही 50च्या वयानंतर जे काही वृद्ध मंडळी असतात त्यांना जो काही गुडघेदुखीचा त्रास असतो, सांधेदुखीचा त्रास असतो, त्यासाठी रामबाण उपाय म्हणून मधमाशीचं विष असतं. तर एवढं महात्म्य या मधमाशीचं आहे. बरं, म्हणजे मधमाशी एकूण उपकारकच आहे निसर्गात आपल्या प्रत्येक सजीवासाठी असं म्हणायला हरकत नाही. निश्चितपणे. आणि त्याही वरती अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचे जगविख्यात शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांनी सांगितलं की जर मधमाशी या पृथ्वी तलावरून नष्ट झाली तर अवघ्या 4 वर्षामध्ये हे समूळ जीवसृष्टी सुद्धा नाश पावेल. म्हणजे एवढं महत्व या मधमाशांचं आहे आणि त्यांच्या परागीभवनाचं आहे. बरोबर. एखाद्या शास्त्रज्ञांनी जर असं विधान केलं असेल तर त्याला काहीतरी कारण सुद्धा असेल सर, नाही का? निश्चितपणे. तर ते काय असेल याच्या मागे? निश्चितपणे. जसं मी तुम्हाला अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा दाखला दिला तर त्यांचं म्हणणं असं आहे की जर मधमाशा या पृथ्वी तलावर राहिला नाही तर आपल्या पिकांचं परागीभवन होणार नाही. पिकांचं परागीभवन झालं नाही तर जे काही शाकाहारी जीव आहेत त्यांना जगण्यासाठी शाकाहारी वनस्पती उरणार नाहीत आणि जर शाकाहारी प्राणी उरले नाहीत तर मांसाहारी प्राण्यांना सुद्धा त्यांचं जीवन व्यतीत करणं अवघड होईल आणि पूर्ण जी काही आपली अन्न साखळी आहे, जीवन साखळी आहे ती नाश पावेल किंवा